नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। नालासोपारा अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ केंद्र गुरुपीठ इथे हळदी कुंकू समारंभ खेळीमेळीने पडला पार। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ केंद्र व कडेश्वरी माता महिला विकास ट्रस्ट यांच्या सहयोगाने हळदी कुंकू समारंभ केंद्रात घेतला होता। हा कार्यक्रम महिला सेवेकरी पुरुष सेवेकरींनी मिळून मराठी संस्कृती पद्धतीने उत्तमरित्या पार पाडला। या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी केंद्र प्रमुख श्री राजकुमार भोसले यांच्यावर होतो। या कार्यक्रमात ट्रस्टच्या अध्यक्ष सौ सायली दळवी यांनी मोलाचे सहकार्य केले। कार्यक्रमाची रूपरेषा केंद्रात सकाळी आरतीनंतर बाल संस्कार केंद्रातील मुलाचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले। भव्य पाककला स्पर्धा, उखाणे स्पर्धा, होम मिनिस्टर कार्यक्रमांस पैठणी पारितोषिक ठेवण्यात आले होते। वेशभूषा स्पर्धा, स्तोत्र स्पर्धा, प्रश्न मंजुषा, मराठी अस्मिता, सणवार मांडणी व प्रदर्शन यास उत्तेजनार्थ बक्षीस होते। मोफत आरोग्य शिबिर ठेवले होते। प्लॅटिनमचे डॉक्टर युवराज घाडगे आणि संतोष शेलार आणि इतर टीमने सहकार्य केले। बऱ्याच सेवेकऱ्यांनी लाभ घेतला। सर्व स्पर्धेसाठी वेगवेगळे परीक्षक बाहेरून आले होते। स्वामी माझा पाठीराखाचे लेखक चंद्रकांत खेरे आणि अभिनेत्री चिमुकली अनन्या आणि कुमारी श्रावणी यांनी कार्यक्रमाचे समालोचन केले। या कार्यक्रमात पंच कमिटी माधुरी आंबरे, पल्लवी चव्हाण, प्राजक्ता हडकर, माधवी शिर्के यांनी सर्व सेवेकरी, पाहुणे, वरिष्ठ मंडळी यांच्याकडे लक्ष देत आपली कामगिरी उत्तम प्रकारे पार पाडली। रिपोर्टर मनोज खरात, वसई, नालासोपाराची रिपोर्टर। प्रोग्राम झाला तर प्रोग्राम तुम्ही अँकरिंग करून अँकरिंगमध्ये सांगू काय प्रोग्राम आज केलेली। आज सकाळपासूनच खूप धावपळ झाली आमच्या सगळ्यांची आणि खूप एक्सायटेड होतो आम्ही। हा 4 तारखेसाठी आजचा जो रविवार होता हा आमच्यासाठी अविस्मरणीय होता, म्हणजे मेमोरेबल होता। खरं सांगायची तर खूप तयारी केली आम्ही सगळ्यांनी, उपस्थित सगळ्याच महिला मंडळांनी खूप प्रचंड जीव टाकला याच्यामध्ये। त्याच्यासाठी आम्ही मला महिलांसाठी काहीतरी नवी काहीतरी पाहिजे म्हणून आम्ही होम मिनिस्टर ठेवलेले, पाककला ठेवलेले, उखाणा स्पर्धा ठेवलेल्या आणि अशा पद्धतीने महिलांनी खूप छानपैकी इन्व्हॉल्व झाल्या आणि अप्रतिम झालेलं आहे हे सगळं। तर पाक स्पर्धेमध्ये आम्ही त्यांना वेगवेगळे पदार्थ बनवण्याची स्पर्धा ठेवलेली। त्याच्यामध्ये आम्ही 3 निवडले। आम्ही तसेच होम मिनिस्टर ठेवलेले, जसे आपले आदेश भाऊजी आपल्या घरी येतात तसेच आज एक छवी भाऊजी आपल्या घरी आलेले आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे होम मिनिस्टर हे खेळवले। उखाणा म्हणजे बाईचं जीवच हे तर आपण बोलू शकतो, नवऱ्याचं नाव कधी घ्यायला भेटतंय अशी ही स्पर्धा होती आणि मनस्वी ताईने तिथे सिक्सर मारला। तर असं काहीतरी होतं आजचा दिवस आमचा। मॅडम, तुम्ही मला वाटतं आम्हाला असं ऐकण्यात आलं की तुम्ही स्वामी माझा पाठीराखा ह्यात तुम्ही काही अभिनेत्रीचा रोल करताय, त्याच्याबद्दल एक फक्त थोडक्यात आम्हाला सांगा, फक्त 2 शब्दात सांगा काय नक्की त्याचा उद्देश काय। स्वामी माझा पाठीराखा ही जी कथा आहे ना, ही स्वामी आपल्या जीवनात आल्यानंतर आपल्यामध्ये कसा बदल होतो ही खरं तर सांगते। आधी आपण नास्तिक असतो, स्वामी जेव्हा येतो तेव्हा आस्तिक होतो। स्वामी आपल्याला शिकवतात की तू कधीही भिवू नकोस, कारण ते तुझ्या पाठीशी आहे। आपल्याला त्यांचं जो तो स्तोत्र किंवा त्यांचं ते टॉपिक आहे ते आपल्याला एवढं पॉवरफुल आहे ना। कधी मी संकटात असली ना आणि स्वामी माझ्या मागे नेहमी असतात, कारण कधी कुठली गाडी गेली किंवा कुठलाही फोटो दिसला त्याच्यावर लिहिलेलं असतं भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे। हीच कथा घेऊन आम्ही तुमच्यासमोर येत आहोत। मॅडम, एक मला विचारतो, आज एक वेगळा प्रश्न आहे। एक मिस महाराष्ट्र आणि स्वामी केंद्र कितला मिळालेला मान आणि स्वामी केंद्राला मान ह्याच्यामध्ये काय फरक आहे? स्वामींच्या केंद्रात मिळालेला मान तर कधी आपण विसरूच शकत नाही, कारण का स्वामींच्या केंद्रातून आपल्याला मान पहिल्यापासूनच मिळालेला असो। आणि मिस महाराष्ट्र म्हणून तर मी त्याच्यासाठी खूप स्ट्रगल केली आणि त्याच्यानंतर मी खूप प्रयत्नांनी खूप एक्झाम्स देऊन वगैरे त्याच्यानंतर मी मिस महाराष्ट्र झाली। पण स्वामींच्या दरबारात आपण आल्यानंतर स्वामी नेहमीच आपल्या पाठीशी उभे असतात आणि आपल्यावर हात ठेवत असतात। तो आज जी मी इथे उभी आहे ती फक्त आणि फक्त केवळ स्वामी समर्थांमुळे। धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल। अशा बातम्या पाहण्यासाठी आय न्यूज 28 मराठीला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल।